नमस्कार रसिक श्रोते हो. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनामुळे मराठी साहित्यात अगदी अग्रक्रम मिळवणाऱ्या लेखिका मेघना पेठे यांची कथा मी आज वाचणार आहे. कथेचं शीर्षक आहे स्मरणाचा उत्सव जागून. कथासंग्रहाचं नाव आहे हंस अकेला. ऐकूया स्मरणाचा उत्सव जागून. लेखिका मेघना पेठे. जाग आली तेव्हा बेरात्र होती. खोलीत एक जळत्या ठिपक्यासारखा नाईट लॅम्प तेवढा प्लगला लटकून जळत होता आणि एसीची मंद घरघर. एक हात अंगाखाली सापडून दुखरा झाला होता. त्याची कळ लागली होती. तोंडात रात्रीच्या दारूमुळे आंबट शिळी चूळ सुटली होती आणि खोलीभर जळलेल्या मॉस्किटो मॅटचा उग्र सुगंध साचल्यासारखा झाला होता. त्याने उशाशी ठेवलेल्या घड्याळाकडे पाहिलं. ब्लॅक डायलवर रेडियमचे काटे एखादं काळं मांजर दबा धरून रोखून पाहत असावं तसे दिसत होते. 3:30. एखाद्या काळ्या विवरात डोकावून पाहत असताना तोल जावा तसं त्याला झालं. अजून किती मिनिटं, किती तास, किती दिवस, किती महिने, किती वर्ष तो तसाच उसं उंच करून रेलून बसून राहिला. आता पुन्हा झोप येणं शक्य नाही. गेले कित्येक दिवस हे असंच होतं. हे दारू पाजून शरीर लुळं करायचं आणि दिवे मालवायचे. पण स्वप्नांवर आपला काहीच ताबा नाही. स्वप्नात किती माणसं येतात, भूतकाळातल्या कुठल्या केव्हाच्या तरी आठवणी, भविष्याच्या चिंता आणि त्या दोन टोकात घड्याळाच्या लंबकासारखे अथक झुलत राहणारी वर्तमानाची नीरव स्तब्ध सुन्न करणारी जाणीव. 6 महिने न झोपलेल्या त्या तुघलकासारखे आपण जणू युगानुयुग जागेच आहोत. पोलीस लॉकअपमधल्या कुठल्याही शिक्षेपेक्षा ही भयंकर शिक्षा आहे. या यातनांच्या लख्ख उजेडात अपराधांचे फिक्कट ठसे धुंडाळत राहायचं दूरवर दूरवर. एकदा त्याला वाटलं दिवा लावावा. मग वाटलं नको, दिवा लावून दिसणार काय, तेच सारं ओळखीचं. समोर टीव्हीचं धूड, दूरवर पांढऱ्या राक्षसासारखा प्रचंड फ्रीज, बेड समोर असलेली फकीर साईबाबांची शांत कनवाळू भेदक मुद्रा, अस्वस्थ करणारी. दिवा नको म्हणतानाच अनिरुद्धची आठवण आली. ती येतेच सगळ्या स्वप्नांच्या आगेमागे, श्वासाच्याही आड, अस्तित्वाला चिकटून असलेल्या अस्तरासारखी, अधेमध्ये पायात लडबडणाऱ्या मांजरासारखी, जुन्या निबर इसभासारखी, दारूसारखी, आईने शिवलेल्या फाटक्या मऊ तुकड्यांच्या दुलईसारखी, मादक बाईच्या छातीसारखी. अनिरुद्धाची आठवण येतेच. तो तसाच निश्चित पडून राहिला, डोळे टक्क उघडे ठेवून. फार फार मागे नेतात अनिरुद्धच्या आठवणी. ज्या वाटांवरून धावत सुटलो, मागे वळूनही न पाहता तिथेच पुन्हा आरंभालाच नेऊन ठेवतात आणि स्लो मोशनसारख्या एक एक पाऊल टाकत त्या वाटांवरून चालायला लावतात. आणि मग न दिसलेले दिसते. डोळे मिटून जे पाहायचे टाळले ते उघड्या डोळ्यांनी पाहावे लागते. तेव्हा बोचलेल्या काट्यांची सल मग आता अशी उलून येते. तेव्हा बसलेल्या माराची कळ आत्ता छातीत उमटते. काहीच तसे टाळता येत नसते हे जाणवू लागले आता. आज सटकलो तर उद्या होतेच अटक, कुठल्या ना कुठल्या गल्लीतही. असा किती वेळ गेला. अखेर शेवटी त्याने करा दाढी खाजवून हालचालीला सुरुवात केली. मग एसी बंद केला.
मॅट विझवली, पडदा बाजूला सरला आणि खिडकी किलकिली गेली. त्याबरोबर खिडकीच्या बाजूलाच बसलेला एक भिचका पारवा घाबराघुबरा होऊन उडून गेला. खिडकीलगतच्या झाडांवर चिमण्यांचा कहर झाला होता. एका निथळत्या फांदीवर एकच कावळा पंख हलवून सुकवत माना वेळावून पाहत होता. मातीचा कच्चा ओला गंध भस्तीशी आत आला. दुलईत गच्च बांधलेल्या तान्ह्या बाळानं जाग आल्यावर पाय झाडायची धडपड करावी तसा करड्या आभाळातून सूर्य बाहेर पडत होता. काही हालचाल झाली म्हणून त्याने उजवीकडे नजर टाकली. बाजूलाच पसरलेली सरसा कूस बदलून झोपेतच त्याच्या अंगावर हात टाकायचा प्रयत्न करत होती. त्याने तिच्या राठ कुरळ्या केसातून हात फिरवला तरी स्प्रिंगसारखी काही झुलपं तिच्या कपाळावर पुन्हा आलीच. तिचे जाड ओठ उघडे पडले होते आणि कोपऱ्यात लाळ साचली होती. रात्री निकुतीने ठळक रेखून रंगवलेला तिचा चेहरा आता पाणी पडून विस्कटलेल्या रांगोळीसारखा दिसत होता. केसातल्या मोगऱ्याच्या कळ्यांच्या माळा फुलून कडांनी सुकू लागल्या होत्या. काल रात्री कशी एखाद्या सुंदर हिजड्यासारखी भुलवण्याची मादक पराकाष्ठा करत होती. 2 पेग पोटात गेल्यावर पेटून उठली होती. किती हट्ट केले, किती कहर मांडला आणि आता मँगोला पिऊन ओठ रंगलेल्या 7-8 वर्षांच्या लोभस पोरीसारखी दिसते. बावरी, बेखबर, एखादी वेश्याच दिसू शकते एवढी निरागस. त्याच्या मनात आलं. तिच्या गाढ झोपेचा त्याला हेवा वाटला. क्षणाक्षणांनी जगू शकणाऱ्या तिच्या वयाच्या, तिच्या उत्तान तारुण्याचा. जवळपास 15-16 वर्षांचं अंतर आहे तिच्या आपल्या वयात. आपण कुठवर पुरणार हिला? एखाद्या वेटिंग रूममध्ये रात्र काढावी. उद्या दुसरी गाडी, दुसरी दिशा, दुसरी स्टेशनं. तशीच की ही आपल्या आयुष्यात दाखल झालेली आहे. एकदा त्याला ते एखाद्या सरणाऱ्या स्वप्नासारखी वाटू लागली आणि जाग आल्यासारखा तो दचकला. बाहेर वर्दळ चालू झाली होती. आत पसरलेली ही शांतता त्याने झपकन रिमोट दाबला. फरदिशी समोरच्या चौकोनी काचेत चित्र तरळू लागलं. लाल किल्ला, कवायती झाल्यावर थकून चुळबुळत बसलेली मुलं, उकडून हैराण झालेल्या बाया बापड्या, म्हातारे शेतकरी, पांढरे कडक VIP, अजिबात न फडफडणारा तिरंगा आणि फेंदारलेल्या नाकानं राष्ट्राला खोटी उमेद देणारे पंतप्रधान. नेहमीचंच चित्र. किती वर्ष हे पाहत आहोत. किती त्याला उबग आल्यासारखं झालं. बाप रे, म्हणजे आज 15 ऑगस्ट. त्याने एकदम दचकून रिमोट दाबला. त्या सरशी पंतप्रधान नाहीसे झाले आणि मालवलेल्या टीव्हीच्या काचेत त्याला आपलंच वेडवाकडं प्रतिबिंब दिसू लागलं. त्या मे महिन्यात गणूमामाबरोबर मी प्रथम त्या शाळेत गेलो होतो. ऐन सुट्टीचा रखरखता मोसम. शाळेची भव्य दगडी वास्तू तशी ओकीबोकीच होती. आधी एक मोठा पिंपळ आडवा तिडवा पसरलेला, तिथून सुरू होणारं पोर्च आणि प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एक प्रशस्त चौरस प्रांगण आणि शाळेची 3 बाजूंनी उभारलेली प्रचंड वास्तू. समोरच्याच इमारतीच्या उतरत्या कौलांवर रांगेने बसलेले कावळे. एकदम सायरन सुरू झाल्यावर भरारा उडाले आकाशात. तेव्हा मी प्रथम वर पाहिलं. केवढं थोर सुलाखतं आकाश आणि त्या प्रांगणात मी एकटाच उभा होतो, तोंडात बोट घालून. त्या मोठ्या आकाशाखाली छोटासा मोहरी एवढा ठिपका. ऑफिसची चौकशी करायला गेलेला गणूमामा लांबून घाम पुसत येताना दिसला. तो तर एकदम फालतू वाटला मला तिथे. मला मुतायचंय.
मी गणूमामाला म्हणालो. गणूमामा चायला असं म्हणून पुन्हा त्याला मुतायला घेऊन गेला तर तिथली मुतारी म्हणजे सुद्धा एक प्रचंड खोली होती. पांढऱ्या लख्ख भिंतीतली ओळीने पांढरी युरिनल्स, मुतताना धारेचा आवाजही घुमेल अशी शांतता. मला एकदम ओसाड आणि क्षुल्लक वाटलं. एकदम एक छोटासा मुलगा मला दिसला. तेव्हा मी दचकून पाहिलं. अरे, हे तर आपणच. प्रथमच मला स्वतःचं संपूर्ण शरीर एकदम दिसलं. आईने पावडर थापली होती आणि काजळही घातलं होतं डोळ्यात. मी खसखसून पावडर पुसली, डोळे चोळले आणि मागून शर्ट बाहेर तर नाही ना आला हे बघायला वळलो. एकदम 3-4 ठिकाणी हालचाल झाली. मी घाबरलो. मग लक्षात आलं की तिथे आरसेच आरसे होते. आपलं सगळं घरसुद्धा एवढं नाही, माझ्या मनात आलं. बाहेर आलो तर गणूमामा केसातून कंगवा फिरवीत उभा होता. कंगवा पॅन्टीच्या मागच्या खिशात कोंबून तो म्हणाला, चल. मग प्रिन्सिपॉलांच्या रूममध्ये दोघेही गेलो. प्रिन्सिपॉल पायघोळ झगा वर करून आराम खुर्चीत पहुडले होते. त्यांनी करड्या शांत डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि गणूमामाने दिलेल्या चिठ्ठीकडे नजर टाकून ते इंग्रजीत म्हणाले, पण त्याचं इथे कसं जमणार कुणास ठाऊक. अहो, इथे येणारी मुलं ठीक आहे, पण अभ्यास तरी करेल ना हा. असो, ॲडमिशन तर दिले, तुम्ही निघालात तरी चालेल. तसे आम्ही निघालो, पण प्रिन्सिपॉलने आमच्याकडे पाहिलंसुद्धा नाही जाताना. नुसतेच डोळे मिटून घेतले, ओठाला मुरड पाडून. पण मला काही मानापमान वगैरे नाही वाटला, कारण असंच असतं की गजाबरोबर जाऊन जाऊन मला माहिती आहे हे सगळं. बाहेर पडल्यावर तो वर्षानुवर्षाचा जुना पिंपळ पुन्हा सळसळला. इथून 10 मिनिटांवर घर. पण तेव्हा मात्र मला वाटलं घर खूप दूर राहिलं आहे, खूपच खूपच दूर. आणि शाळा सुरू झाली. पहिल्या दिवशी तर मी पार गांगरूनच गेलो. त्या दिवशी ती एक ओकीबोकी वास्तू आता एखादं मोहोळ फुटल्यासारखी दिसत होती आणि सगळं काही अनोळखी, इस्त्रीचं आणि सुगंधी. माझ्या हातात मोठी विटलेली काळी छत्री होती आणि नव्या पाकिटाचा रंग पावसात भिजून शर्टावर ओघळला होता. वर्गात शिरलो तेव्हा सगळा कलकलता वर्ग जवळजवळ भरून गेला होता. फक्त दुसऱ्या बाकावर चष्मा लावलेला एक मुलगा कॉमिक्स वाचत बसला होता, च्युइंगम चावत. त्याच्या शेजारी तेवढी जागा होती. मी हळूच चोरासारखा त्याच्या बाजूला बसलो. कडक पाठीला अख्खा वर्ग जणू चुभत असल्यासारखा. मग मॅडम आल्या, मग हजेरी. पहिली 2-3 नावं झाल्यावर त्या म्हणाल्या, रमाकांत बने. माझं लक्षच नव्हतं. त्यांनी पुन्हा म्हटलं, रमाकांत बने. त्यावर नुसतंच इकडे तिकडे पाहत अंदाज घेत मी हात वर केला. त्यांनी एक तुच्छ नजर त्याच्यावर टाकली आणि मग म्हणाल्या, अनिरुद्ध बापट. त्यावर माझ्या शेजारच्या मुलाने यप असं म्हणून एक बोट वर केलं आणि नाकावर आलेला गोल रिम्सचा चष्मा त्याच बोटाने मागे ढकलत कॉमिकमध्ये डोकं खुपसलं. तो च्युइंगम चावतच राहिला आणि मी नखातला मळ काढत राहिलो. तेव्हा मला प्रथम वाटलं, आपलं नाव का नाही अनिरुद्ध? अनिरुद्ध बापट. ग्रेटच. रमाकांत बने. शाळेला हे काय नाव आहे? रमाकांत हणमंत बने. हणमंत बने एक मिल वर्कर. कायम चाळीतल्या जिन्याजवळच्या चिंचोळ्या बाकड्यावर बसून असायचा. बिडी फुंकत, नाही तर बसल्या बसल्याच घोरत, नाही तर दशीचा डाव मांडलेल्या गड्यांना फुकट सल्ले देत. बळजबरीनं. वारा मात्र टाइम्स ऑफ इंडियाने घेणार,
खालच्या हॉटेल मालकाकडून मागून आणायचा. मिलमध्ये गेला असलास तर आल्या आल्या शिफ्ट असेल त्याप्रमाणे, आणि मग दुसऱ्या दिवशीपर्यंत तोच टाईम्स जवळ. बाकी सगळा वेळ विड्या फुंकत आकाशाकडे बघणे, कुणाच्याच खिजगंटीत नसलेला. म्हणजे इतकंच कशाला, माझी आईसुद्धा दळण घेऊन येताना त्याच्याकडे पडेल डोळ्यांनीच पाहिजे आणि पचतीशी कोपऱ्यात थुंकून पुढे व्हायची. सौ सुमन बने अशी थरथरत्या हाताने 5-1 मिनटं लिहिल्यावर पूर्ण होणारी आईची सही मला अजून आठवते. डाव्या हाताने लिहिल्यासारखं अक्षर यायचं. दर महिन्याला गणेश मामाच्या मनी ऑर्डरीच्या रिसीटवर ती सही झाली की मग डोळ्याला पदर. हे ठरलेलंच होतं. गणेश मामा माझ्या अगदी लहानपणी आमच्याकडे राहत होता. मग अचानक एक दिवस एका सश्यासारख्या भेद्रट दिसणाऱ्या मुलीशी लग्न करून आला. आईच्या पाया पडला आणि गेला. आईचा मानलेला भाऊ. त्याचं सगळं छान होतं, पण बुटका होता. शेजारच्या छायाचे कुस्करल्यासारखे पापे घ्यायचा. ते मला अजिबात न आवडायणारं होतं त्याचं. आणि संडासात गेला की अर्धा तास बघायलाच नको. सकाळच्या वेळेला संडास बराच वेळ बंद म्हणजे रम्याचा मामा गेला असणार असं लोक बोलायचे. मला जाम कानकोंडायला व्हायचं. एकदा त्याच्यावरून बोललो त्याला बिनधास, तर आईने हातातल्या सांडशीनं बोटावर मारलं होतं आणि त्याच्या समोर. मग तो गेल्यावर कान पिळत कडकडल्यासारखं म्हणाली, संडास काय तुझ्या बापाच्या मालकीचा आहे काय रे? त्याच्यासमोर तोंड आवरून राहत जा मेल्या. डोक्यात राग घालून गेला तर 2 वेळेला गिळायचे वांदे होतील. मला आणखीन एक भाऊ होता, माझ्यापेक्षा 7-8 वर्षांनी मोठा, गजानन. म्हणजे रमाकांत परवडलं म्हणायची पाळी. तो दिसायला एकदम हणमंत बने आणि एकदम सुमार बुद्धीचा. खिशात हात घालून सगळीकडे हसत उभा असायचा, पण बोलायचा काहीच नाही. मध्येच एकदम भुवयांच्या मध्ये 2 टिंब पाडून तो गंभीर व्हायचा. तेव्हा दात पुढे असल्यामुळे तो एकदम करुण दिसायचा. तो म्युन्सिपाल्टीत जायचा, पण SSC झाला नाही. मग तो आईला म्हणाला, मी उदबत्त्या विकतो. त्याच्याबरोबर सायकलवरून डबल सीट मी किती वेळा गेलो आहे, किती जणांकडे. उदबत्त्या, उटणी, साबण, फिनेल. एकदा पावसाळ्यात बिनमुठीची छत्री मला धरायला सांगून हा सायकल चालवत होता. मध्येच एक डोंबारी लागला आणि तारेवरून चालणारी बाई भर पावसात. तर माझं लक्षच उडालं आणि छत्रीवरची मूठ सैल तर भस्तीशी आलेल्या वाऱ्याने ती उडाली. त्या गोंधळात सायकलवरून मी खाली आणि माझ्या पोटाशी धरून ठेवलेली ती उदबत्त्यांची पिशवी गटाराच्या पाण्यात. गुडघे झाडत उठलो तर मागे गजा आणि आपलंच लहान मूल आईने उचलून घ्यावं तशी ती पिशवी उचलून छातीशी धरून उभा. मला वाटलं आता देईल ठेवून एकच. तर मी मागे उडालेली छत्री आणायला म्हणून धावलो. परत आलो तर हा आपला तसाच उभा, म्हणजे दात पुढे असलेला, करुण, भुवयांच्या मध्ये 2 टिंब असा. मग आमची वरात परत घरोघरी. भिचकी पिशवी लपवण्याची पराकाष्ठा, आणि ते भिचके पुढे कुणी घेईना. मग 12-1चा सुमार झाला. तेव्हा एका घराची बेल दाबली, तर तो एक माणूस डाव्या हाताने जानवं चोळीत बाहेर आला आणि भिचके पुढे बघून म्हणाला, अरे कर्मकरंट्या, उदबत्त्या आम्ही आमच्या देवापुढे लावत असतो, तिथे सुद्धा भिचका माल विकतोस? तुझ्या पित्रांच्या पुढे लाव जा, चल निघ. म्हणून त्याने दरवाजा आमच्या तोंडावर आपटला. दरवाजातून चुलीवरच्या कालवडाचा घमघमाट येत होता. गजा एकदम कासावीसच झाला. त्याने पुन्हा बेल दाबली.
पुन्हा जानववाला दरवाजात. घ्या ना, घ्या ना काका, काका घ्या ना. तशी जानववाल्याने उजव्या हातानं खरकट्या हातानंच गजाच्या खाडकन कानफटात वाजवली आणि सुखानं जेवून पण देत नाही दळभद्री असं म्हणत दरवाजा लावला. मग गजा एकदम खाली बसला. त्याने उलकट बाहीने खरकटं तोंड पुसलं आणि एकदम उदबत्त्यांची पिशवी फेकून दिली आणि भुवयामध्ये टिंब आणून तो पुढे दातांचा चंबू करून बसला. त्याच्या नाकपुड्या फुलत होत्या, पण त्याच्या डोळ्यातून पाणीच वाहू लागलं. त्या वाहणाऱ्या पाण्याव्यतिरिक्त दुःखाची कोणतीच हालचाल त्याच्या शरीरात नव्हती. थोड्या वेळाने तो उठला आणि घरंगळत जिन्यावर पडलेले उदबत्त्यांचे भिसके पुढे गोळा करीत चालू लागला. मी त्याच्या मागोमाग साखळीने खेचल्यासारखा. मग पावसात भिजत मुक्काट पुन्हा छत्री उडू नये म्हणून बंदच छत्री आणि पिशवी कवटाळून आम्ही घरी आलो. गजा ओलसर कपड्यातच न जेवता झोपून गेला. आईने त्याला काही विचारलंही नाही. रात्री किती वेळा अगदी उशिरा भांड्यांचे आवाज करत खरवडून खरवडून त्यातलं काही बाई उरलेलं हा वाढून घ्यायचा. तेव्हासुद्धा आई करवा द्यायची, दुष्काळी कार्टं. पण गणेश मामाला निगुतीने वाढणार. त्याच्या ताटाभोवती रांगोळी काढायची तेवढी बाकी ठेवायची. त्याचे कपडे एका वेगळ्या बादलीत भिजवणार, पावडरचा साबण लावणार आणि ती धुणार. लाकडी कपाटाचे वरचे दोन्ही खण त्याला आणि त्याच्या कपड्यांना धोब्याकडून इस्त्री. तो कधीमधी गजरा आणायचा आणि आईच्या हातात सरकवायचा. तर आई धीटपणे आमच्यासमोर तो उघडून हसत हसत म्हणायची, बरी देवीची आठवण ठेवतोस रे, एवढ्या सगळ्या धबडग्यात. चांगली बायको दिलीन तुला तिनं, एवढं स्मरून तरी खूप आहे. आणि मग देवीला तो गजरा वाहून संध्याकाळ सरायच्या आत तो गजरा हिच्या डोक्यात माळलेला असायचा. हा गणपतीला दुर्वा नाही कधीच आणत, माझ्या मनात यायचं. एकदा म्युन्सिपाल्टीत असताना बाहेर राडा झाला होता म्हणून शाळा लवकर सोडली आणि मी घरी आलो तर गणूमामा घरी पडदा लावून 2 जण खाटेवर बसलेली. आईचा पदर ढळलेला आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून गणूमामा कातर तिच्या कुशीत डोकं घुसळतोय. मला बघून आई फुसफुसली, बरं चल रात्री बघूया. दुसऱ्या दिवशी गजाला बोललो की हे असं काय रे, काल असं असं पाहिलं मी. त्याने थुंकी उडवत हसून हसून सायकल कोलमडवली. मी तर सपशेल आपटलो आणि हाही तरी हसतोच आहे. आणि मेंग्या हनुमंतरावांचं मला एक कोडच, हा बाप ओळख नसल्यासारखा बघायचा. मधून हाक मारून बिडी आणायला सांगायचा किंवा टाइम्स किंवा इतर काही आणि अंदाज घ्यायचा. हाक मारतानाही नाव आठवल्यासारखं करायचा आणि लक्ष दिलं नाही किंवा सरळ नाही म्हणून सांगितलं की डोळे बारीक करून बघत राहायचा. कुत्रं कसं करतं, बारीक डोळे हात उगारल्यावर, तसं. साला म्हणजे याला नाही म्हणण्यात सुद्धा चॅलेंज काही नाही. गणेश मामा कित्येकदा त्याच्या अंगावर विडीचं बंडल फेकून मारायचा येता येता. मी पाहिलं आहे, पण याने कधी ते उलटं फेकून मारलं नाही किंवा बारीक निषेध म्हणून त्यातली विडी ओढणार नाही असंही म्हणाला नाही. मी हे पाहायचो आणि संतापाने मला हसूच फुटायचं. संताप दोघांचाही, त्या छकड्या गणूमामाचाही आणि नाकातले केस बाहेर लोंबट ठेवणाऱ्या हनुमंताचाही. शिवाय हा आपला बाप ह्याचा संताप. याचं हनुमंत नाव मध्ये लावायला लागलं याचा संताप. आईने याच्याशी लग्न केलं ह्याचा संताप. संताप संताप संताप. आई दिसायला बरी असणार,
निदान एकेकाळी. कुरळी केस, गोल चेहरा, नाकावर चामखीळ आणि काळ्या पडलेल्या चांदीतली एक लखलखती मोठी चमकी त्या नाकात. ओठ जाडे आणि रेखीव आणि वाताने सुटलेली, मोठ्या डोळ्यांखालची काळी वर्तुळं आणि पान खाऊन लाल कडा जमा झालेले दात. तिचा आवाज खास होता, दाट, गंभीर आणि तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक उदास कडवट छटा. त्या छटेतून ती हसली की वाऱ्याने सरकत विरळ होत जाणाऱ्या ढगा आडच्या चंद्रासारखी दिसायची. फार कमी वेळा हसायची. तिच्या ओच्याला नेहमी वरणाचा नाहीतर कणकेचा वास. तिच्या जवळ गेलं वा त्याहूनही क्वचित कधी तिने जवळ घेतलं तर तोच वास यायचा. तिच्या हातनं प्रचंड मार खाल्ला. तिची जरब वाटायची, कारण ती सतत कष्ट करीत असे. सकाळ संध्याकाळ पोळ्यांना जायची. दुपारच्या वेळात बैठ्या मशीनवर चोळ्या, बंड्या, लंगोट असलं काहीतरी शिवत बसायची, कुणी कुणी आणून दिलेलं. तिच्या हातानं मार खाल्ला तरी तीच मला प्रिय वाटायची. कदाचित मी रूपाने तिच्यावर गेलो होतो म्हणून असेल. हणमंतरावांपेक्षा केव्हाही ती परवडली, कारण अर्धमेला का होईना तिच्यात हुरूप होता आणि पराकाष्ठेची काहीतरी सचोटी होती. आधीच्या बंडल शाळेत मी पहिला वगैरे येऊ लागल्यावर तिने मनावर घेतलं मला चांगल्या शाळेत घालायचं. गणूमामाच्या मागे लाग लागून माझं इंग्लिश सुधारू लागली आणि मग त्या कॉन्व्हेंटचं नक्की झालं. आमच्या चाळीच्या आसपास झोपडपट्टी होती. तिथल्या वस्तीचा दादा सुर्वे होता. तो कोकणी मुसलमान होता, पण लहानपणापासून इथेच वाढलेला. झक्कास मराठी बोलायचा. बोलता बोलता विडी बाहेर काढल्यासारखा सहज रामपुरी बाहेर काढायचा. स्वतः पक्का बाईबाज होता, पण विषात काय कुणाची, वस्तीतल्या पोरीची कोणी छेड काढेल. आई त्याच्याकडे जेवणाचा डबा पाठवायची, कधी घेऊनही जायची. गणूमामाच्या बोलण्यावरून कळलं की सुर्वे दादाच्या चिठ्ठीवरूनच मला त्या शाळेत ॲडमिशन मिळाली होती. मग त्या शाळेला शोभतील आणि आईच्या पदराला परवडतील अशा सगळ्या गोष्टी विकत आणून गणूमामाच्या देखरेखीखाली मला थाटामाटाचा करण्यात आला आणि मी त्या शाळेत जाऊ लागलो. शाळा कठीणच होती. फडाफडा बोलायची सारी इंग्लिश. त्यांचे टक्का बूट वाजायचे. त्यांना सेंटांचे वास यायचे. पेस्ट्रीज कोंबायचे तोंडात. दुपारी 4 पुडांचे टिफिन्स घेऊन आया. संध्याकाळी गाड्यांची दारं उघडायला शोफर्स. राहून राहून हणमंतराव आठवायचे आणि आई आणि सुर्वे दादा आणि गजानन. छाती भरून यायची. दुपारी सारे टिफिन हॉलमध्ये जेवायला गेले की मी हळूच आईने बांधून दिलेली पोळी भाजी आणि क्वचित लोणच्याची फोड खिशात घालून लपवत लपवत वरवर बेदरकार दिसत चॅपेलजवळ जायचो. तिथे कोपऱ्यात कबुतरं बसलेली असत, घुमत. त्यांना उडवून त्यांच्या शिटात सांभाळून बसत असे. कधी इतकं टेन्शन कुणी आपल्याला पाहिल की वेळेवर लाळही सुटत नसे. वर्गात कधी माझ्या तोंडून शब्द फुटत नसे. शाळा सुटल्यावर स्कॉलरसारखा रेंगाळे लायब्ररीत वगैरे, आणि मग शाळा ओकी झाली की निघायचो. तरीसुद्धा घराच्या उलट्या दिशेला आधी थोडा वेळ चालायचं आणि मग वळसे घालून गल्ली बोळातून घरी. चायला चाळीत राहतो कळलं आणि घर पाहिलं आपलं तर साले जिणं मुश्किल करतील हे आपलं माझं मलाच वाटायचं. तसा मी फार कुणाच्या खिचगंटीत होतो असं नव्हे. लेखी परीक्षातून मला मार्क बरे मिळायचे. गणित माझं चांगलं होतं. युनिफॉर्मची घडी गणूमामाच्या गादीखाली ठेवायला मात्र विसरत नसे. एकदा आईने कच्च्या तेलात भिजवून लसणाची चटणी
आणि वाळक्या पोळ्या मला बांधून दिल्या होत्या आणि सकाळपासून पोटात काहीच गेलं नव्हतं. दुपारपर्यंत कशी तरी कळ काढली आणि लंच ब्रेकमध्ये चॅपेलपाशी उभ्यानेच बकाबका खाल्लं. परत आलो तेव्हापासून कसं तरी होत होतं. भर दुपारी पीटीच्या सरांनी ग्राउंडवर जाण्याची टूम काढली. रणरणत्या उन्हात कवायत. तिच्या आईला भर कवायतीतून रांग मोडून ग्राउंडच्या कोपऱ्यात भडाभडा ओकलो. भयंकर वासाची ओकारी. तिथूनच धावत शाळेत गेलो. तोंडावर पाणी मारलं, खळाळा चुळा भरल्या आणि वर्गात जाऊन शांत एकटाच बसलो. हल्लकपणा आला होता. डोक्यातून वेदनेचा सणका, पोटात भुकेच्या कळा. सगळी मुलं परत आली. स्वतःमध्ये सगळे दंग. ग्राउंडवरच्या खेळाच्या गोष्टी, गप्पा, मस्करी, धापा, गॉसिप, कल्लोळ. मी आपला एक उंच टंगाळ्या अशक्त असा बारीक दुर्गंधी श्वास घेत बसलो होतो. त्यांचं निराळं विश्व आहे. आपली दुनिया निराळी आहे. आपल्याला कुणी नाही. आपण मेलो तरी चालेल असल्या गटांगळ्या खात होतो. आणि अचानक माझ्या बाजूच्या मुलाने बसता बसताच माझ्या खांद्यावर हात ठेवला. मला विचारलं, कसं वाटतंय आता? मी चक्रावूनच गेलो. मला पूर्ण कळलंच नाही काय झालं ते. तेवढ्यात त्याने माझ्या खांद्यावर थापटलं आणि माझ्या पुढे हात धरला. त्यात गोळ्या होत्या. थांब, मी पाणी आणतो. आणि तो खरंच बाहेर जाऊन ग्लासमध्ये पाणी घेऊन आला. मी गोळ्या घेतल्या. त्याने ग्लास बाहेर नेऊन ठेवला. तो माझ्या शेजारी येऊन बसला. रोज बसायचा तोच, कॉमिक्सच्या दुनियेतला अनिरुद्ध बापट. मी पाहिलं तुला धावत जाताना, म्हणून येताना केमिस्टकडनं घेऊन आलो. काळजी नको करू, बरं वाटेल तुला. तो काहीतरी म्हणत होता आणि मी एक कृतज्ञ शिळा होऊन बघतच बसलो होतो की हे स्वप्न होतं का? पहिल्याच दिवशी जो माझ्या मनात घर करून बसला होता त्याची माझी दुनिया अशी सुरू झाली. तो फारसा कोणात मिसळत नसे. फार हुशार नसला तर अभ्यासू होता आणि निरागस, अत्यंत निरागस, अति सरळ, अति सचोटीचा आणि भित्रा, काही भसाडं, क्रूर दिसूनही पाहू न शकणारा, निर्भय शुद्ध सोनं आणि त्या सोन्यासारखाच मऊ, लिवलिवीत, इतका की कुणीही वाकवावा. डोळ्याचे घडे कायम भरलेले असा साने गुरुजी. थोडक्यात जे जे माझ्यात उरलं नाही, उरू शकलं नाही, ते सगळं त्याच्यात होतं. तो माझं लहानपण होता. माझं हृदय जे मातीत मिसळलं असं मला वाटत होतं ते अनिरुद्धाच्या छातीत सुखरूप होतं. अनिरुद्ध जाडा, गुबगुबीत होता. चष्मा सावरत फुटबॉल खेळे. मी पाहत राही. एकदा ग्राउंड बाहेर गेलेला बॉल मी एका उर्मीनंच उडवला तर दुसऱ्या गोलपर्यंत पोहोचला. चकित होऊन पाहतच राहिला. त्याने लकडा लावला म्हणून मीही खेळू लागलो आणि चॅम्पच झालं. जवळजवळ स्टार गोली होण्यापर्यंत माझी मजल गेली. अन्याला एकदा कोणीतरी खेळताना पाय घालून पाडलं. तोल जाऊन तो पडला. चष्मा उडाला. दगडावर कपाळ आपटलं. मी दुसऱ्या टीमचा गोलकीपर होतो. गोल सोडून धावत गेलो. माझ्या बाहीने त्याचं रक्त पुसलं. खेळ थांबला. माझा शर्ट रक्तानं माखलेला. अन्याने माझा हात घट्ट धरलेला. मग कित्येक वर्ष तसाच धरला घट्ट. ती सोन्याची वर्ष. नेहमी बरोबर. जेवायला, अभ्यासाला, उंडरायला, पिक्चर बघायला, मुतायला सुद्धा. एकदा दोघं फोर्टात फिरत होतो फॅशन स्ट्रीटवर. अचानक धक्का बसून कोणीतरी आकांताने ओरडत जीव घेऊन पळत गेलं.
मागून तळपत्या तलवारी हातात घेतलेले दोघे धावत होते. भर रस्त्यात फेरीवाल्यांच्यातही खळबळ झाली. ट्रॅफिकमध्ये कचाकचा ब्रेक्स. इरॉसपाशी त्यांनी त्याला गाठला. माणसांच्या कोंडाळ्यात तो खाली पडला होता आणि त्या दोघांच्या तलवारी फक्त वर जाऊन खाली होताना दिसत होत्या. मी अवाक. ते सारं पाहत होतो. अचानक माझ्या खांद्यावरचं अन्याचं डोकं मला जाणवलं. घरी चल, घरी चल. तो एखाद्या लहान मुलीसारखा रडत होता, घाबरून, भावचळून, थंड पडलेला, थरथरणारा. त्याला सावरता सावरता माझ्या नाकी नवले. त्याला घरी नेला. निघताना अन्या म्हणाला, तो मेला असेल. अर्थात, मी शूरपणाने म्हणालो. आणि ते दोघे, ते दोघे कुठे जातील आता? त्यांच्या आईला काय वाटेल? मी नुसतेच खांदे उडवून बाहेर पडलो. अन्याच्या बाल्कनीत बांधलेला कुत्रा माझ्यावर भुंकत राहिला. दुसऱ्या दिवशी अन्या शाळेत आला नाही, म्हणून मग चिंतेने त्याच्या घरी गेलो. तर आया म्हणाली, त्याला ताप आहे, झोपलाय, कलाव. मी म्हटलं, नाही, आत्ताच. त्याला सांगायचं आहे काहीतरी. ती तयार होईना. अशी आमची वादावाद सुरू झाली. थोड्या वेळाने अन्याच्या रूममधून एक बाई बाहेर आली. माझ्याकडे पाहून तिने आयाला विचारलं, काय झालं? काय हवे त्यांना? मी तो आवाज ऐकतच राहिलो. काहीतरी त्या आवाजात जादू असल्यासारखं. त्या बाईने मग चष्मा काढून माझ्याकडे पाहिलं. तिचे मोठे मोठे पिंगळे डोळे होते, स्वच्छ आणि निर्भय, पण त्यावर करुण पाण्याचा थर. मोठं कपाळ, त्यावर बारीक टिंबा एवढं कुंकू, उंच सुडोल बांधा, गोरी पान, उंच मानेची ती बाई एकदम ते मऊ हसून म्हणाली, काय हवंय तुम्हाला? मी बावचळलोच. तुमचं नाव काय? ती म्हणाली, रमाकांत बने. नाव सांगितलं आणि मीच उगीच शरमल्यासारखा झालो. त्यावर ती म्हणाली, ओ हो, ये ना, आत ये. मी बघते का तो उठतोय का. आणि तिने हाताला धरून मला आत नेलं. संपूर्ण शरीरभर एकदम विजेचा प्रवाह गेल्यासारखा झाला. तिच्या सगळ्या मऊ असण्याला शिवाय एक सुगंध होता. आत गेलो तर तिथे अनिरुद्ध झोपलेला होता. अत्यंत मंद स्वरात कुठलंसं संगीत सुरू होतं आणि कुठल्याशा तसबिरीसमोर धुपाची एक कांडी अर्धवट जळत होती. ती जिथून उठली होती तिथला बेडचा भाग चुरगळलेला होता. ती तिथेच जाऊन बसली आणि मला समोरच्या खुर्चीत बसायला सांगितलं. मला एकदम माझे घाणेरडे बूट, बिनइस्त्रीचे कपडे, खोबरेल तेलाचा वास, नखातला मळ, नाकाखाली ओठावर आलेला एक बारीक पिवळा फोड आणि अंगाला येणारा घामाचा वास, सगळं नकोसं झालं. तिने अनिरुद्धच्या कपाळावर हात ठेवून म्हटलं, काल रात्रभर झोपेत बडबडत होता. तुझं नाव घेत होता. आता गोळी दिल्यावर झोप लागली त्याला. काल काही खास झालं होतं का? तर मी उत्साहात जोरातच बोलू लागलो. तशी ती एकदम अस्वस्थ होऊन म्हणाली, चल आपण बाहेर बसूया. आम्ही हॉलमध्ये गेलो. तिथून समुद्र दिसत होता. त्या 6व्या मजल्यावरून समुद्र आणि आकाश आणि एखाद्या जलपरीसारखी ती, त्याची आई माझ्यासमोर. मग मी तिला सगळं सांगितलं हळू आवाजात आणि म्हटलं, त्याला सांगा ते सगळं सिनेमाचं शूटिंग होतं, खरं नाही काही. मग तिच्या बारीक नाकाच्या नाकपुड्या फुलवत तोंडावर अर्धवट हात ठेवून ती खूप हसली, मान डोलवत राहिली आणि मग तिने थंडगार बोर्नव्हिटा आणि पिस्ते मला दिले. मी 2-3 पिस्ते खाल्ले
तर ती म्हणाली, घे ना. तशी मी बशीतून मुठीत सगळे घेतले आणि खिशात टाकले आणि तिथून निघालोच. खाली गेल्यावर ती बाल्कनीत पदर घेऊन उभी होती, वाऱ्याने फडफडत. तर मला ती चॅपेलमधल्या व्हर्जिन मेरीसारखीच वाटली. मी निघालो. तोंडातल्या पिस्त्यांच्या खारट चवीसारखी अनिरुद्धाची असूया माझ्या मनभर पसरलेली मला जाणवली. घरी पोचल्यावर आईने एक कंटाळवाणी जांभई देत मला वाढून घ्यायला सांगितलं. तर मी म्हटलं नको आणि झोपलो. अन्या आणि मी चॅपेलजवळच जेवायला जायचो. तिथे कबुतरं असायची. कुठून तरी आणून टाकलेल्या काड्या आणि त्यात ठेवलेली अंडी. मी एकटा असताना यातल्या खूपशा गोष्टी जवळून पाहिल्या होत्या. एकदा अन्याला दाखवलं. त्या जोडीतला नर कठड्यावर बसला होता. आम्ही गेल्याबरोबर फडफडत उडून गेला. कोपऱ्यात कसली तरी हालचाल झाली म्हणून पाहिलं तर मादी जमिनीला थापल्यासारखी बसली होती. तिने डोळे गरगरा फिरवले आणि पंखांची हळू हालचाल केली. पण मी एकदम हात उगारून त्या दिशेला धावल्याबरोबर तीही उडाली. कोपऱ्यात पाहिलं तर तपकिरी रंगाचं नुकतं डोळे उघडत असलेलं एक खुरडं पिल्लू तिथे. भयभीत होण्यापलीकडे त्याला अजून जगात काही सुचलं सुधारलं नसतं असं. मी काडीने त्याला टोचू लागलो. तसा अनिरुद्ध म्हणाला, नको नको रे रम्या, नको नको नको. मी म्हटलं का? तर म्हणाला, त्याने तुझं काय केलं आहे? तर मी म्हटलं हॅ, असं थोडंच असतं. तशी त्याने एकदम मान फिरवली. मी ते पिल्लू थोडंफार उलटंपालटं करून त्याला टोचत राहिलो, अन्या कळवळून चालू पडेपर्यंत. मग त्याला गाठत मुद्दाम विषय काढून मी त्याला म्हटलं, म्हणजे पाहिलंस का आई बी सगळं खुशाल असतं तेव्हा असतं. कशी साली उडून गेली पाहिलंस ना? काय व्हायचं ते होऊ दे पोराचं, साली. आणि मी त्याच्याकडे पाहिलं तर म्हणाला, पण घाबरली म्हणजे काय दुःख नाही झालं असं थोडंच आहे. नंतर तिला पण वाटलं असेल की कशाला घाबरले मी. त्याला आता आणखीन रडवायला नको म्हणून मी तो विषय तसाच तिथेच सोडून दिला. तो रडू लागला की मला वाईट वाटतं. म्हणजे दोन्हीचं, की तो रडतोय याचं आणि आपण कसे रडत नाही याचंही. आणि एकदा फुटबॉलच्या मॅचला मी दुसऱ्या टीमचा गोलकीपर. आमचा एक गोल झाला होता आणि मी इरेसच पेटलो होतो. काही केल्या अन्याच्या टीमचा गोल होऊ देत नव्हतो. 3 मिनिटं उरली होती. इतक्यात मैदानाबाहेर रांगेने उभ्या असलेल्या पोरांपैकी कोणीतरी एक ओरडलं, 1 2 3 4 लांड्या सुरवेची पोरं हुशार. आणि मस्तकात सळकलं. एकदम मुतायला होईलसं वाटू लागलं. फाऊल, ओरडावंसं. अनिरुद्ध आपला इकडे तिकडे ढकलत जात कसाबसा खेळत होता आणि एका क्षणात माझ्या डोळ्यावर बॉल बसला. मी हेलपाटलोच. गोल असं ओरडत अन्याचा कॅप्टन नाचत होता. ओ शिट, हो शिट करत आमचा कॅप्टन माझ्याकडे पाहत उरलेल्यांना काहीतरी सांगत होता. इतक्यात प्रिन्सिपॉल मैदानावर आले. माझ्या उजव्या डोळ्याला जबर लागलं होतं, पण कोणाचंच तिकडे लक्ष नव्हतं. अन्याने प्रिन्सिपॉलशी हात मिळवले आणि बऱ्याच वेळाने तो धावत माझ्याकडे आला. हे, आर यू क्रेझी? रडतोयस? मी वाट पाहतोय तुझी गाडीपाशी. तर मम्मा म्हणाली की त्याला लागलं असणार, तर लवकर घेऊन ये. मी म्हटलं, छे रे, रडत वगैरे काही नाही, घाम आलाय. आणि कशाने तरी झपाटल्यासारखा मी त्याच्या गाडीकडे चालू लागलो. त्याच्या आईने मला पाहताच कॅनमधला थोडा बर्फ दिला, तिच्या रुमालात घालून. तू खूप सुंदर खेळलास,
ती आनंदाने म्हणाली. मी एकदम रुमाल डोळ्याला लावला. कॅन आय ड्रॉप यू एनिवेअर? तिने विचारलं. तर मी म्हटलं, नको, मी जवळच राहतो. मग त्यांची गाडी केली. अन्या शेवटपर्यंत वाक वाकून हात करत होता. मी मैदानाशीच मुतलो आणि वितळलेला बर्फ टाकून देऊन तो भन्नाट सुगंधी रुमाल तोंडावर फिरवत चालतानाच माझ्याकडे पाहत पाहत सायकलवरून चाललेला गजा मला दिसला. तर असे दिवस चाललेले. वर्षच खरं म्हणजे अन्याच्या सहवासातली सोनेरी वर्ष. इतकं की मी घरी धर्मशाळेतल्यासारखा टेकायला असायचो. बाकी खाना पिना घुमना पडना खेळना कुदना सब कुछ अन्या. पण आपली आई निराळी, आपलं घर निराळं, हे जणू मी विसरू नये म्हणून एकदा रात्री तेवढा घरी. अभ्यासात मी अन्या एवढा हुशार. माझं मराठी चांगलं. कविता माझ्या इतक्या सरांनाही कळायच्या नाहीत. गणित चांगलं, फिजिक्स चांगलं, ड्रॉइंग चांगलं, त्याच्यापेक्षाही. शिवाय मी खेळात हुशार आणि मुख्य म्हणजे टफ. पण तरी अन्याला बरंच वाटायचं. याचं मला एक कोडच, म्हणजे व्हर्जिन मेरी आपली आई असती तर आपण पण असेच झालो असतो की काय. SSCची परीक्षा झाली. अन्या डॉक्टर होणार होता. तो नेहमी म्हणायचा, मी डॉक्टर होणार. आणि तू? असं विचारायचा. मला काहीच म्हणता यायचं नाही. मी पुन्हा पुन्हा त्याच्याकडे पाहायचो. हा मुद्दाम विचारतो, जाणून बुजून? पण तसलं काहीच नव्हतं. तो आपला साईसारखा, दुधासारखा शुभ्र नितळ दिसायचा. मी आईकडे विषय काढलाच एका रात्री. आई, पुढे काय? तर ती म्हणाली, दादा बोललाय, शिकायचं आहे तेवढं शिकू दे पोराला. आणि पुन्हा मशीन चालवू लागली. बाजूला उभा असलेला गजा खिशात हात घालून आत गेला. मी यथासांग कॉलेजमध्ये नाव घातलं. अन्याच्याच. खाना पिना घुमना पडना, मागील अंकावरून पुढे चालू. फक्त अभ्यासाचं प्रमाण वाढलं. आणि एक दिवस रात्री झोपायला घरी आलो तर वस्तीत सामसूम. चाळीतली दारं खिडक्या अकाली बंद झालेली. आई रड रड रडते. गजा उदबत्त्यांची पाकिटं आणि चिल्लर अशी गोल मांडून बसलेला मोजत. कधी नव्हे तो हनुमंतराव घरात. डोळे बारीक करून टाइम्सने वारा घेत. मी आईकडे गेलो तर तिने आणखीनच हुंकायला सुरुवात केली. बघता बघता हंबरड्याचा सूर लावला. गजा भिवयामध्ये टिंब पाडून बसला होता. तो अचानक सगळे दात काढून म्हणाला, सुर्वेदादाला भोसकला आज दुपारी त्याच्याच माणसांनी. मयत पण काढून दिली नाही. पोलिसांनी नेलाय पंचनाम्यासाठी. आणि तो परत चिल्लर मोजू लागला. दुसऱ्या दिवशी कापड कापता कापता आई म्हणाली, वाटलं होतं तू तरी ह्या खातेऱ्यातून बाहेर काढशील मला. आणि पुन्हा पुन्हा किल्ला वाहून गेलेल्या लहान मुलीसारखी रडू लागली. मी वैतागलोच. म्हणजे मला शिकवणार होती तेही स्वतःसाठीच. हिला या खातेऱ्यातून बाहेर पडायचं होतं. माझी शिरी करून माझ्या मनातल्या घराचा शेवटचा ढलपा कोसळला. माती माती झाला. तसाच उठलो आणि बाहेर पडलो तर जिन्यात कोणीतरी कोळशाने लिहिलेलं, रम्याची आई बेवा, तिला 13 दिवसांनी शिवा. मी गारद. हनुमंतराव टाइम्सने वारा घेत तिथेच जिन्यात पहुडलेले. माझ्याकडे डोळे बारीक करून त्यांनी बघितलं. त्यांचा हेवा वाटला. मेंगचोट साला. ही दुनिया मेंगचोटांचीच, नाहीतर अनिरुद्धांची. आणि मग शहरभर फिरत राहिलो. रात्री थकून घरी आलो तर घरात खडखडाट. गाडीवर जाऊन उसळपाव खावी
म्हणून चिल्लरसाठी झोपलेल्या गजाच्या पिशवीत हात घातला. तर हातात कोळसा आला. मग थकलोच आणि झोपलो. दुसऱ्या दिवशी अनिरुद्ध घरी आला. मी मुकाट्याने त्याचं जर्नल त्याला दिलं आणि कॉलेज सोडतोय म्हणून सांगितलं. अरे पण का? का सोडतोयस कॉलेज? का? अरे पण का? तो बावळटासारखा विचारत राहिला. तर मी त्याला म्हटलं, तू हो पुढे, मी आलोच. ग्लासभर पाणी पिऊन चपला सरकवून मी जातोय त्याला गाठायला, तर तो जिन्यातलं ते वाचत राहिला होता. मी उकळणाऱ्या मस्तकाने त्याला ढकलतच खाली नेलं. तर तो म्हणाला, रमाकांत, यू लॉस्ट युअर फादर अँड यू नेव्हर टोल्ड मी. तीच इनोसंट छटा, तेच साई खालचं आयुष्य. चल, मी त्याला म्हटलं. आम्ही नेहमीच्या सर्व रस्त्यांवरून फिरलो. मग मी त्याला म्हटलं, अन्या, आता आपण काही परत भेटत नाही. सांभाळून राहा, कळलं का? आणि पुन्हा काही इकडे येऊ बिऊ नकोस. मी काही घरात नसणार आणि तुझ्या आईला विचारलंय म्हणून सांग. अन्या कबुतराच्या त्या पिल्लासारखा उलटा पालटा होत राहिला. मग गेला. त्याची गाडी गल्लीच्या टोकाशी वळली. त्यानंतर मात्र मला डोळ्यांना घाम आल्यासारखं झालं. आम्हाला 10वीत कविता होती ना ग्रेसची. नाहीच कुणी अपुले रे, प्राणांवर नभ धरणारे, डिक्काल धुक्क्याच्या वेळी हृदयाला स्पंदविणारे. त्याच्या आईने शिकवलेली. अन्याच्या डोक्यातून हात फिरवत तसं. मग 10च दिवसांनी मी वड्याची गाडी टाकली. आई गोळे करून द्यायची, पीठ भिजवून द्यायची आणि कोहिनूरच्या, प्लाझाच्या, भारत माताच्या थिएटरांबाहेर मी ते तळून द्यायचो. अनिरुद्धची आठवण यायची. तो आता लॅबमध्ये असाच ॲप्रन घालून उभा असेल. त्याला जेवताना येत असेल का माझी आठवण? इत्यादी. किंवा काहीही करताना इत्यादी. एकूणच पण सरतं आयुष्य मागे वळायची फुरसत ठेवत नाही. गर कुंभाराच्या साकासारखं आणि काही बाही आकार येतच जातो आयुष्याला. एकदा राडा केला म्युन्सिपाल्टीवाल्यांबरोबर. गाडी ताब्यात घ्यायला लागले. भेंडी जीवाचं रान करून मी गाडीचे हप्ते भरतोय. पुढल्या महिन्यात ती माझी होणार. जमले स्टोसुद्धा. आणि त्यांच्या हातावर गरम तेलच ओतलं मी चहायला. असा सणकलेलो. मग लॉकअपमध्ये जबऱ्या मार खाल्ला. तोंडच फोडलं होतं. थुंकताही येत नसे ना औंढा घेता येई. लाळ गळत राही. आई एकदा येऊन गेली. मला पाहिलं आणि म्हणाली, ये बाबा लवकर घरी. रडणं नाही, हसणं नाही, माया नाही, ओल नाही, तक्रार नाही. जणू एक शांत दुखरी मान्यता. जाताना एकदम जाणवलं की आईला केवढं पोक आहे आणि केसही किती पांढरे झालेत अचानक. पडलेल्या दातातून थुंकी उडते. आई थकली. मग 2 वर्ष लॉकअपमध्ये. कारण मध्ये पडून सोडवणारं कुणीच नाही. ओल आलेल्या भिंती, रात्री डासांचं थैमान, गलिच्छ बेचव जेवण. त्या लॉकअपमधली एकच महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाने सकाळी उठून मूत प्यायला शिकवलं. स्वतःचंच. तयार होशील म्हणाला. मी नाही म्हटलं. पण मार खूप पडायचा. मार बसतोय तरी वेदना होत नाहीत ही कल्पना आवडायची. एक दिवस हिय्या केला. मग लक्षात आलं, सालं केमिकल काही असो का, पण केवढं घट्ट इच्छेचं बळ लागतं. आणि इगो बाजूला ठेवायचा. सालं संतच व्हायचं की स्वतःचं मूत प्यायचं म्हणजे. मग मार कमी लागू लागला.
शिवाय होत जातेच कसलीही सवय. अन्या बिअर पित असेल, आपण मूत पितो. साला. बाहेर आलो, तो मेंगचोट हणमंता वारलेला. आई कपडे शिवते आणि गजा परागंदा. रिकाम्या घरात उंदीर. 8 दिवस आईने चोरून आणलेल्या कसल्या तरी पोळ्या पाण्यात बुडवून खाऊन काढले. मग सरळ सुर्वेदादाच्या कॅम्पमध्ये दाखल झालो. म्हणजे तसं सांभाळण्यासारखं काय होतं? अथवा निढळावरी कर ठेवून वाट पाहण्यासारखं तरी कोण होतं? सारे पूल जळून गेले. आता लढा आणि मरा. अन्याची आई कधीतरी स्वप्नात जळणाऱ्या डोळ्यांवर बर्फ फिरवून जाई. लॉकअपमध्ये तयार झालोच होतो. छोट्या कामांपासून सुरुवात केली. गाडी चालवायला शिकून घेतली. खंडण्या गोळा केल्या. जीवावरच्या मारामाऱ्या. शेठ लोकांना बाया मिळवून दिल्या. शेठ लोकांच्या भुकेल्या बायकांची खाज भागवली. गल्ली गल्लीत गर्दुले पेरले. सुरी, चाकू, चॉपरचे धाक दाखवून दुकानं लुटली. रेप केले. करताना एक झिंग असायची. आधी मग नसलेला एक तुटका क्षण. दारूच्या नीट घोटासारखा पिऊन टाकायचा आणि मग पापण्यात जड होऊ लागायच्या. काय झालं? काय होणार? अशा वेळेला वाटे आईने डोक्यावर हात ठेवावा. पण ती तर गुंगी आणि भ्रमिष्टच झाली होती. मी आलो की दचकून मशीन थांबवायची. माझा दारूचा ग्लास भरून द्यायची. भजी तळून द्यायची. प्रायश्चित्त घेतल्यासारखी दिवसेंदिवस माझ्याकडे पाहत राहायची. एक दिवस हार्ट अटॅकने गेली. मी शाळेत कित्येक वेळेला ती ग्रेसची कविता आठवून रडलो होतो आणि ठरवलं होतं आई गेल्यावर असंच रडायचं. ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो. किंवा अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे, इत्यादी. पण आई गेली तेव्हा डोळ्यात टिप्पूसही आला नाही. वाटलं काय उरलं होतं तिच्या जगण्यात. मेली तर सुटली ती आणि आपणही. बॉस बिन्नी शेठवर केव्हापासून उखडलेला होताच. बिन्नी शेठने 2दा बॉसच्या लोकल भाईला परतवून लावला होता खंडणीच्या वेळी. त्यांनी दुसरी टोळी पोसायला सुरुवात केली होती. शिवाय त्याचे हात डेप्युटीपर्यंत पोचलेले होते. पोलिसातल्या आमच्या माणसांनीही वारंवार सबुरीचा सल्ला दिला होता. पण बॉस सहजासहजी हटायला तयार नव्हता. एक दिवस मीटिंगमध्ये म्हणाला, बिन्नी शेठचं पोरगं उचलायचं 15 ऑगस्टला झेंडावंदनानंतर. रम्या, तू जीप घेऊन जा. तुझ्याबरोबर 2 तगडी पोरं देतो. काम फत्ते व्हायला हवं, समजलं? बॉसला नाही ऐकायची सवय नव्हती. आणि नाही म्हणणार कोण आणि कसं? सगळे बॉसचे आश्रित. सगळ्यांचे हात दगडाखाली. जीव बॉसकडे गहाण टाकलेले. मी जीप एका कोपऱ्यावर उभी केली, थोडी वळवून, जेणेकरून आरशात मला मागची मुलं दिसतील आणि नेमका केव्हा स्टार्ट घेता येईल ते कळेल. बिन्नी शेठचा पोरगा थुलथुल्या होता आणि चष्मा घातलेला. त्याच्या बरोबरीने एक छोटा स्मार्ट चुणचुणीत मुलगा चालत होता. त्याच्या हातात हात घालून ते काहीतरी बोलत, मग खूप जोरजोरात हिंदकळून हसत, मग पुन्हा हातात हात घालत. असं रेंगाळत चालत असताना ते अचानक एका आईस्क्रीमवाल्यापाशी थांबले. त्यांनी कँड्या विकत घेतल्या आणि ते आपल्या गाडीच्या शोधात निघाले, पुन्हा हातात हात घालून. एव्हाना बरीच पोरं पांगली होती आणि हे दोघे एकटेच मागे राहिले होते. जिमखान्यापाशी शेडजवळ उभ्या असलेल्या बॉसच्या पोरांनी एकदम बिन्नी शेठच्या पोराला हात घातला आणि एक पाय
एक हात धरून त्याला उचलायचा प्रयत्न केला. त्याचा चष्मा घसरून खाली पडला. त्याच्याबरोबरचा मुलगा हेलपाटून खाली पडला. ते दोघे बिन्नीचं बोचकं घेऊन त्याच्या तोंडावर हात धरून धावू लागले जीपच्या दिशेने. मागे राहिलेला तो मुलगा इतका बावचळला होता की धड ओरडूही शकत नव्हता. अचानक तो त्यांच्या मागे जीवाच्या आकांताने धावू लागला. सैरभैर बिन्नीचं बोचकं त्यांनी जीपमध्ये टाकलं होतं आणि त्यातला एक जण आत चढत असतानाच मी जीप स्टार्ट केली आणि वळणावर ते दुसरं पोरगं नेमकं जीप समोर आलं. मी जीप तशीच भरधाव नेली. त्या पोराच्या ओरडण्याने माणसं गोळा झाली होती. राडा व्हायच्या आत तिथून सटकायला हवं होतं. ते पोरगं जीपच्या चाकाखाली फरफटलं होतं. मरणांतिक ओरडत होतं. एव्हाना मी कॅरल रोडच्या मध्यावर आलो होतो. बेभान वेग. भानावर येऊन चालणार नव्हतं. जुहूपर्यंत मी गाडी भन्नाट नेली. बिन्नीच्या पोराला इंजेक्शन देऊन शांत केलं होतं आणि त्याच्या अंगावर चादर टाकली होती. ठरल्याप्रमाणे बॉसची एमी 118 कोपऱ्यावर उभी होती एका निर्जन आडोशाला. तिथे बिन्नीला गाडीत शिफ्ट केलं आणि ती पोरंही त्याच्याबरोबर गेली. मी बीचसमोर गाडी पार्क केली. एका वळसणीतल्या बूथमधून ठरल्याप्रमाणे बिन्नीच्या घरी फोन केला. बूथमधून बाहेर आल्यावर इतकं अकेलं वाटलं. समोर सगळा सुलगता बीच. सकाळी 9चा. पुन्हा सालं ते पोरगंच आठवू लागलं. मित्रासाठी धावत सुटलं. मित्रासाठी मेलं. त्या साल्या निबर बिन्नीच्या जाड्या पोरासाठी मेलं. निबर बिन्नीच्या मुलाशी मैत्री करावी असं काय बरं असेल त्याच्यात? असेलही जे अनिरुद्धात होतं. आपणही अनिरुद्धासाठी. कोपऱ्यावरच्या पानवाल्याने हाक मारली. सेठ 32 नाही लगाने का? हां हां लगाओ. पान तोंडात पार्क करून मी थेट समुद्राच्याच दिशेने चालत राहिलो. समुद्राला काटकोनात वाऱ्याच्या थंड झुळकांनी पान लागू लागलं होतं. उन्मन व्हायला झालं. एक 3-4 मिनिटांचा उत्सव. मग थुंकलं पान की आलो पुन्हा जमिनीवर. सगळीकडे हेच. दारू काय, बाई काय, सगळ्या साल्या आड गल्लीतल्या नशा. सुटल्या की पुन्हा हमरस्ता. सकाळी ओहटलेला समुद्र होता. मी सवयीने बूट हातात धरले. पायाखाली शंख शिंपले रगडत मी चालत राहिलो आणि अखेर पाय भिजले. समुद्र, लखलखता समुद्र, धारदार रामपुरीसारखा. काहीही न आठवता हा लखलखता समुद्र पाहता आला पाहिजे. काहीही आणि कुणीही. निळा समुद्र, खारं पाणी, बस बस. आणि पायाखालून सरकते वाळू. तसा भूतकाळ अलगद निसटून गेला पाहिजे. एक निर्माल्याची माळ माझ्या पायापर्यंत आली होती. मी शहारून मागे फिरलो. ओह ओ, कोवळं तुडतुडीत खारीसारखं ते पोरगं. फुक्कट मेलं साला. फुकट फुकट. मरण टळत नाही कुणाचं. डेप्युटीसारखं ते. भेंडी. हात पिळले गेले वरून की पकड वॉरंट घेऊन हजर. इतक्यात कुणीतरी जॉगिंग करणारा धक्का देऊन पुढे गेला. मी तचकून पाहिलं तर अनिरुद्ध. अनिरुद्ध. तोंडातली चूळ टाकली आणि हाक मारली, अनी. पण घशात एकदम आवंढाच आला. तो तेवढ्यात केवढा तरी दूर गेला होता. गेला ते बरंच झालं. ओळखेल तरी का तो आपल्याला आणि विचारेल, काय करतोस? तर काय सांगू? जीप खाली मुलं मारतो, बाया फिरवतो, दारू पितो, ड्रगिंग करतो. काय सांगू? अजूनही तुझ्या आठवणींच्या सावलीत राहतो.
अजूनही तुझ्यावर मॅडसारखं कुर्बान प्रेम करतो. तुझ्या दुश्मनला उभा चिरून टाकेन, स्वतःचं मनगट कापून दुआ करेन की तुझा कुणी दुश्मनच नको म्हणून. काय सांगू की तू माझ्या मनातला चांदीचा गणपती आहेस म्हणून. तू भागलेला चंदा मामा, माझं बालपण रिझवणारा, ज्याचा वाडा होता चिरेबंदी. की तू फुंकर होतास माझ्या जखमेवरची आणि राखेवरचीही. की तू ओयासीस माझ्या वाळवंटातलं. काय सांगू की मला तूच व्हायचं होतं आणि तू मी नव्हतास म्हणून अजूनही तुझा हेवा वाटतो. काय सांगू काय सांगू. पण हे सारं सांगण्याची वेळच येणार नव्हती. अनिरुद्धचा दूरवर ठिपका झाला होता. आज कुणाचा जीव गेला आणि आजच अन्या पेटला. 11 वाजत आले होते. मी हातात बूट घेऊन तापलेल्या वाळूतूनच चालत होतो. पाय भाजलेले कळतसुद्धा नव्हते. जीपपाशी आलो तेवढ्यात मला आठवलं की समोरचा पानवाला पूड ठेवतो. मी त्याला डोळा घातला आणि पूड घेतली आणि चांदीचा तुकडा. जीपमध्ये बसलो. निगुतीने पूड तुकड्यावर ठेवून पेटवली, ओढली. थोड्याच वेळात स्टीअरिंग व्हीलवर मान टाकली. हिंदकळत कँडी चोखणारा तो मुलगा वितळलेल्या कांडीसारखा माझ्या चाकाखाली पुन्हा चिखल झाला. लॉकअपमध्येच डायरेक्ट खरीखुरी जाग आली. बराकीतच कुठेतरी उंदीर मरून सडला असावा अशी घाण यायची मध्ये मध्ये. मेलेला माणूससुद्धा जिवंत होईल साला. आणि जाग आल्यावर प्रचंड सळका वेदनेच्या. पाय सरकवला, सडक. हात उचलला, सडक. शिवाय वाळलेल्या रक्तावर साल्या माशा बसलेल्या आणि जमिनीवर झोपून पाठ धरलेली. प्रत्येक सांध्यात वेदनेचा एक स्विच लावून ठेवला होता जणू. उन्हाचा एक तुकडा समोरच्या भिंतीवर पडला होता आणि त्यात डाव्या गुडघ्यावर उजवं पाऊल टेकून मांडी हलवत पेपर वाचत असलेल्या हवालदाराची सावली पडली होती. इकडे तिकडे विखुरलेलं सामान गोळा करावं तसं मी शरीर गोळा केलं आणि उठलो. मुतून आलो. माझी चाहूल लागल्यावर हवालदार म्हणाला, काय कसं काय वाटतंय? संध्याकाळपर्यंत फ्रेश होऊन राहावा. जब्याने हाय पुण्यांदा DCP समोर. तो चाय पाव घ्या खाऊन. मी निमूटपणे खुरडत तिकडे गेलो. अशी भूक लागली होती साला चिंधीसुद्धा पाण्यात भिजवून खाल्ली असती. ए साहेबा, हे बघ कालची न्यूज छापून आली आहे, हवालदार बोलला. मी झपटून पेपर घेतला. 3ऱ्या पानावर बातमी होती. शहरातील प्रसिद्ध जवाहिरे बिन्नी शेठ यांचा मुलगा राहुल याला पळवून नेणाऱ्या टोळीतील एक जण हाती लागला असून त्याला काल दुपारी जुहू बीचवर अटक करण्यात आली. दरम्यान शिवाजी पार्क येथे त्याच्या जीपखाली सापडलेल्या राहुलच्या दोस्तास अत्यवस्थ अवस्थेत हिंदुजा इस्पितळात दाखल करण्यात आले. पण अतिरक्तस्रावाने तिथे नंतर त्याचं निधन झालं. सदर मुलाचे नाव अभिजित बापट असून येथील नामांकित डॉक्टर श्री अनिरुद्ध बापट यांचा तो एकुलता एक मुलगा होता. अटक झालेल्या इसमाचं नाव रमाकांत बने आहे. सदर इसम राहुलला पळवून नेणारी जीप चालवत होता. त्याच्या अटकेमुळे स्थानिक गुंडांच्या प्रमुख टोळीचा ठाव ठिकाणा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे 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 पोरग अनिरुद्धाचं. आणि अनिरुद्ध तेव्हा धावत होता बीचवर बेखबर. सदर इसमाचं नाव रमाकांत बने. अनिरुद्धला कळेल तेव्हा हे का झालं
हे कसं झालं? एकदम एकदम मला प्रचंड झोप आली. मी झोपलोच. बॉसने विचारलं, तुझ्यासाठी काय करू? तर मी त्याला म्हटलं, समुद्रकाठी एक छोटंसं घर दे. तर बॉस जोरात हसला, पण दिलं. समुद्र दिसतं जिथून असं घर त्याने दिलं. आणि छोकरी पण दिली, सरसा. सरसाची आई ही पहिली बाई माझ्या आयुष्यातली, प्रत्यक्ष हाताळलेली पहिली. आणि राजी खुशीने. तिचा लळाही लागला होता, पण बॉसची ती लाडकी म्हणून सोडून दिली. बॉसने घर दिलं तेव्हा ती होती तिथे. मेरी सरसा को भी ले जा बेटे, ती म्हणाली. मुझसे सुंदर है और किसी ने वापरी नहीं है, आज तक किसी नहीं वापरी. उसको रख ले. आणि मग सरसाचा जमाना. उद्घाटन माझ्याकडून झालं तिचं. सरसा अवघी 17 वर्षांची होती तेव्हा. पहिल्या रात्री सारं काही मुकाट करू दिलं तिने, सारे नियम माहीत असल्यासारखं. आणि एकदम अश्राप पोरीसारखी लपटून झोपली आपल्याला. सारी रात्र तिच्या केसातून हात फिरवत तिच्याकडे पाहत जागून काढली. तोच इनोसन्स अनिरुद्धाचा. तिच्याकडे पाहिलं की त्याची आठवण आणखीनच ताजी व्हायची. गेली 4 वर्ष कशी स्वप्नासारखी गेली. उधार मिळाल्यासारखा एक एक दिवस क्षणाक्षणाने पिऊन घेतला. हे घर, हा समुद्र, बदाम पिस्त्यांची सुगंधांची लयलूट करणारी ही सुबत्ता, वर्जिन मेरीसारखी सरसा, हे पडदे, हे पलंग, ही नशा, ही सत्ता. आणि या साऱ्यांच्या दूरवरून ऐकू येणाऱ्या कल्लोळासारखा तो तडफडता किंचाळणारा आवाज. तो अचानक दचकला. बाहेर कुणीतरी कचाकच ब्रेक दाबले होते. जीप खाली गरगरा गुंडाळलं जात दाबलं गेलेलं ते अनिरुद्धाचं पोर ते आता ओरडू लागेल. तो एकदम घामाघूम झाला. सरसाचा हात बाजूला काढून तो तसाच धावत जिन्यानेच खाली गेला. अनवाणी. आणि गेटमधून तो बाहेर पडताच कुणीतरी सटासट गोळ्या झाडल्या. आणि कुणाला काही कळायच्या आत ती जीप तिथून सुसाट निघून गेली. एक गोळी गळ्यात घुसली होती आणि उघड्या तोंडातून रक्ताचा ओघळ पायरीवर ठिपकत होता. आणि लहानपणाच्या अनिरुद्धासारखा त्याचा चेहरा अत्यंतिक निरागस दिसत होता. अगदी निरागस. कथा इथे संपली आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.